सुनावणी होणार आहे। आणि दुसरं निवडणूक आयोगाचाही एक मेन्शन केलेलं आहे की पक्षचिन्ह नाही भेटलं। कसं बघता उद्याचा निकाल हा खरं तर ऐतिहासिक असणार आहे। असं आहे की ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला, फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष त्या पक्षाचे, त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह हिसकावून घेण्यात आलं। त्यामुळे क्रेडिट टू अदृश्य शक्ती, कारण का देश आता संविधानाने चालतच नाहीये, तो अदृश्य शक्ती चालवते। आणि मी म्हणत नाही, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच म्हणतात। त्यामुळे अदृश्य शक्ती यांनी संविधान हे त्याचा चिरफाड करायचाच निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे दुर्दैव आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही राजकारण आणि समाजकारण केलं, ज्याचा मान सन्मान आम्ही करतो, त्याचा पूर्णपणे त्याचा गैरवापर करून आज राज्य आणि देश चाललेला आहे। या कमिशनची पण काही चूक नाही हो। अदृश्य शक्तीचं इतकं प्रेशर या सगळ्या संस्थांवर असतं की ते बिचारे काय करतील। आणि उद्या म्हणूनच आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत। आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की इलेक्शनही जवळ आलेलं आहे। ज्याच्या हक्काचा तो पक्ष आहे, ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, कष्ट एका माणसाचे नसतात, सगळ्यांचे असतात। इट इज अ टीम वर्क। कोणी एक माणूस सगळं करू शकत नाही हो, सगळे मिळून करतात। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्यामध्ये प्रचंड लोकांनी या राज्यात नाही देशात कष्ट केले आणि त्याची नोंद आणि त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत। पण तो पक्ष स्थापन हा आदरणीय पवार साहेबांनी केला। ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे। त्यामुळे लॉजिकली स्पीकिंग तो पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे। म्हणजे तुमच्या वडिलांनी जर घर घेतलं असेल तर ते वडिलांच्याच नावावर असणार ना। तुम्ही तर वडिलांना घराच्या बाहेर काढू शकत नाही, कारण का त्यांचं नाव आहे। पण तरी आता हे नवीन जे राज्य सुरू झालेलं आहे, त्याच्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांच्यावर आमच्यावर जे त्यांचे संस्कार झालेत, ते फक्त जय श्रीराम म्हणतात। पण आम्ही सुषमाजींचा आदर्श ठेवून मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्या प्रभू श्रीरामांनी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही, 14 वर्षाचा वनवास वडिलांच्या एका शब्दावर केला। त्यांच्या भावानी तर सगळं सोडून भावाच्या बरोबर गेले, दुसऱ्या भावानी भावाच्या पादुका ठेवून कधी त्या खुर्चीवर बसला नाही। असे आमच्यावरचे संस्कार आहेत। त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम राम जी शिकवण आम्हाला आमच्या आईनी आणि त्यानंतर सुषमाजींनी आम्हाला संसदेत दिली, त्याच चौकटीत राहून आम्ही काम करतोय। त्याच्यामुळे आज जे देशात अदृश्य शक्ती करते हे अतिशय दुर्दैवी आहे। पण आम्ही नक्की या अन्यायाच्या विरोधात पूर्ण